नमस्कार मंडळी, मराठी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बोंबील कांद्याची रेसिपी। तर चला मग रेसिपीला सुरुवात करू। आपण 10 ते 12 बोंबील घेतले आहेत, ते आता भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत, जास्त करपवून नाही द्यायचे, थोडे थोडे भाजून घ्यायचे। मी इंडक्शनचा यूज करते, तर तुम्ही गॅसचा पण यूज करू शकता। बोंबील भाजून झाले की रेसिपीला सुरुवात करू। बोंबील भाजून झाले आहेत, आता आपण ह्याचे तुकडे करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। बोंबलाचे आपण असे तुकडे करून घेतलेले आहेत, ते 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवूया, जेणेकरून त्याची सगळी माती घाण जी काय असेल ते निघून जाईल। भिजवून झाल्यानंतर न स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचे। अशा प्रकारे आपण बोंबील स्वच्छ करून धुवून चांगले घेतलेले आहेत। तर आणि कढई पण मी इंडक्शन वरती गरम करायला ठेवली आहे। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू। सगळ्यात आधी आपण कढईत तेल घालू 2 चमचे। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये बोंबील थोडे परतून घेणार आहे। परतून घेतल्यामुळे ते बोंबलांची चव जरा चांगली लागते। आणि तेल आपलं गरम झालेलं आहे, आता बोंबील आपण ह्यामध्ये तळून घेऊ, थोडं परतून घेऊ। 2-3 मिनिटं परतून घ्यायचे बोंबील, ज्यामुळे कालवणाची चव पण चांगली येते आणि जास्त बोंबलांचा वास पण येत नाही। मी 2-3 मिनिटच परतून घेणार आहे, जास्त वेळ परतून नाही घ्यायचं, नाहीतर ते कडवट लागतील। बोंबील आपले परतून झालेले, आता एका ताटामध्ये काढून घेऊ। आता बोंबील आपण जे तळून घेतले होते, परतून घेतले होते, त्या कढईमध्ये परत आणखीन 1 चमचा तेल घालायचं। सगळ्यात आधी तेलामध्ये 3-4 कढीपत्त्याची पानं घालायची। ती तडतडली की कांदा घालायचा। कांदे मी 2 ते 3 असे मीडियम आकाराचे चिरून घेतलेले आहेत, एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कांदा। तर तुम्हाला हवा असेल तितका तुम्ही घेऊ शकता, कारण की आपण कांद्याचीच रेसिपी करणार आहे। बोंबील कांद्याची रेसिपी करणार आहे, म्हणून कांदा थोडा जास्त प्रमाणात घेतला आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता। कांदा आपण थोडा लालसरपणा येईस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मी कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मोठा मोठा पण चिरून घेऊ शकता। थोडा तुम्हाला पाहिजे त्या आकाराचा तुम्ही चिरून घ्या, पण या रेसिपी मध्ये कांद्याची क्वांटिटी जास्त राहिली पाहिजे। बघू शकता कांदा असा लालसर भाजून घेतला आहे आपण। आता त्यानंतर ना त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची। ही आलं लसूण पेस्ट मी ठेचून घेतली आहे, तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सर मध्ये पण करून घ्या। यामध्ये मी 6 ते 7 पाकळ्या लसूण घेतला आहे आणि 1 बारीक छोटासा तुकडा आल्याचा घेतला आहे। आता कांद्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालू आणि ती परतून घेऊ। आपण 1 टोमॅटो चिरून घेतला आहे, तर आपण तो त्यामध्ये घालायचा आहे आता कांद्यात। आणि ते टोमॅटो कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतताना थोडंसं मीठ घालायचं। टोमॅटो परतताना चवीनुसार मीठ घालायचं। आता बोंबलाला जरा खारटपणा असतो, त्यामुळे मी कमीच मीठ वापरते, तुम्ही कमीच वापरा। आपण हे कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे, टोमॅटोचा पूर्ण असा गाळू होऊन देऊ जरा।
आता टोमॅटोचा इथं पूर्ण गाळ करून घेतलेला आहे आपण परतून. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. मसाले चांगले परतून घेऊ. आपण काय कोणते जास्तीचे मसाले वापरत नाही, एकदम साधी सोपी रेसिपी आहे. मसाला आता सगळा परतून झालेला आहे कांदा टोमॅटो बरोबर. आता त्यामध्ये बोंबील घालायचे. जे आपण बोंबील तेलात परतून घेतले होते ते आता ह्या मसाल्यात घातले. आता ते चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. बोंबील आता मसाल्यासोबत चांगले परतून घेतलेले. आता त्यामध्ये 1 कप भर पाणी टाकायचे आणि 5-10 मिनिटं वाफेवरती थोडंसं शिजून द्यायचे. पाणी घातल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5-10 मिनिटं त्याला शिजवून घेऊ. चला तर मग आपण चेक करू आपला बोंबील कांदा झालाय का. त्या बघा आपला बोंबील कांदा तयार आहे. बघू शकता या बघा. आता आपण त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची वरून. मस्तपैकी आपला बोंबील कांदा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे. एकदम साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. जास्त काही मसाले वापरले नाही, एकदम घरातलाच मसाला आहे तो वापरलेला आहे. तर एकदम सोपी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघू शकता आपली बोंबील कांद्याची रेसिपी तयार आहे. एकदम छान झाली आहे रेसिपी आणि बोंबील पण छान प्रकारे शिजले आहेत. बघू शकता बोंबील पण एकदम छान प्रकारे शिजले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.